शेतकरी मित्रांनो राम राम. स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी कांदा या पिकाच्या प्लॉटमध्ये आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा जो काही कांदा पीक आहे तर तो 2 महिन्याच्या आसपास गेलेला आहे. म्हणजे रोपांची पुनर्लागवड करून ज्या शेतकऱ्यांचा कांदा 60 दिवसाचा झालेला असेल, तर अशा शेतकऱ्यांनी कांद्याची साईज होण्यासाठी नेमकं काय व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून कांद्याची जास्तीत जास्त साईज होईल आणि एकंदरीत आपला जो काही उन्हाळी कांदा असतो तर तो चाळीमध्ये जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होऊ शकते. तर या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथं माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 40, 50, 60 दिवसाच्या आसपास जे काही आपलं दुसरं खत व्यवस्थापन असतं मित्रांनो, तर ते टाकून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या कांद्याला पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा तिथं भेटेल आणि त्याच्यासोबतच जे काही फॉस्फरस असतं पहा, तर फॉस्फरस या अन्नद्रव्याची सुद्धा आपल्याला आपल्या कांद्या पिकाला तिथं मात्रा देणं गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या कांद्याची मान जाड होऊन मानेतला रस उतरून आपल्या कांद्याची साईज व्हायला तिथं मदत होईल. कांद्याला दुसरं खत व्यवस्थापन नेमकं कोणतं करणं गरजेचं आहे या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर तो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तो तुम्ही व्हिडिओ तिथं पाहू शकता. याच्या व्यतिरिक्त आता स्पेशली आपण कांद्याची साईज होण्यासाठी 60, 70, 80, 90 दिवसापर्यंत कोणते कोणते व्यवस्थापन करू शकतो, अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, एक जबरदस्त खत आहे पहा, एस-ओ-पी, ज्याला आपण सल्फेट ऑफ पोटॅश म्हणतो. बऱ्यापैकी 60-70 दिवसाच्या आसपास तुम्ही एस-ओ-पी या खताचा वापर करू शकता, ज्याच्यामध्ये पोटॅशियम आणि सल्फर हे जे महत्त्वाचे दोन्ही अन्नद्रव्य असते, तर या दोन्ही अन्नद्रव्याची मात्रा आपल्याला सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये पाहायला मिळते. ज्याच्यामध्ये पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा आपल्याला 50% पाहायला मिळते. मित्रांनो, अतिशय जलदरित्या आपल्या कांदा पिकाला जो काही पोटॅश आहे तर तो उपलब्ध झालेला पाहायला मिळेल आणि हे हे जे खत आहे शेतकरी मित्रांनो, हे तर अतिशय जबरदस्त आहे आणि लवकरात लवकर आपल्या पिकाला लागू होतं. 25 किलो प्रति एकरासाठी सल्फेट ऑफ पोटॅश या खताचं तुम्ही 60, 70, 80 दिवसाच्या आसपास 60-70-80 दिवसाच्या आसपास तुम्ही सल्फेट ऑफ पोटॅश या खताचा वापर तिथं करू शकता. याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं जे व्यवस्थापन आहे तर ते फवारणी व्यवस्थापन तुम्ही करू शकता. आता तुम्ही हा पूर्ण प्लॉट पहा, याच्यावरती कुठेही आपल्याला जो काही करपा आहे तर त्या करप्याची लक्षणं दिसणार नाही. पूर्ण जी पात आहे शेतकरी मित्रांनो, तर ती एकदम स्ट्रेट झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे हिरवागार आपला प्लॉट असणं गरजेचं आहे 60 दिवसानंतर. होतं काय मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या टायमाला जो काही जांभळा करपा आणि हा शेंड्याचा जो काही करपा असतो अशा प्रकारे नॉर्मल, तर या शेंड्याचा करप्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं आणि याचा दुष्परिणाम काय होतो, फोटोसिंथेसिस म्हणजेच अन्नद्रव्य आपल्या कांदा पिकामध्ये तयार होत नाही आणि आपल्या कांद्याची साईज होत नाही. तर मित्रांनो, आपल्याला या टायमाला एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये ॲमिस्टार टॉप सारख्या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आणि याच्यासोबत जर तुम्ही इथं बारीक आता इथं जर निरीक्षण केलं तर अशा प्रकारे कांद्याच्या माना जाड झालेल्या असतात मित्रांनो. तर या टायमाला तुम्ही एखाद्या चांगल्या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे. तुम्ही 60-70 दिवसाच्या आसपास 05234 या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आणि जर सध्याच्या काळामध्ये कांद्याच्या गाभ्यामध्ये जर मावा असेल किंवा थ्रिप्स असेल तर त्याला नियंत्रित करण्यासाठी एखादं चांगलं कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आणि एखादं साधं स्टिकर वापरा. अशा प्रकारे ही फवारणी करा. कांद्याची मान जाड होईल शेतकरी मित्रांनो आणि जो काही सल्फेट ऑफ पोटॅश टाकलेला आहे तर तो लवकर झटपट आपल्या कांद्याला लागू होईल. जो एस-ओ-पी आहे मित्रांनो, तर तो बऱ्यापैकी 70-75 दिवसाच्या आसपास टाका. झटपट लागू होईल. कांद्याची साईज आपल्याला चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळेल. याच्यानंतर 80-90 दिवसाच्या आसपास तुम्ही पोटॅशियम सोनाईट, ज्याच्यामध्ये 0023 म्हणजे 23% आपल्याला जे काही पोटॅश आहे तर त्याची मात्रा पाहायला मिळते. याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियमसुद्धा पाहायला मिळतं, सल्फरसुद्धा पाहायला मिळते. तिन्ही अन्नद्रव्य घटक एकत्रित असलेलं पोटॅशियम सोनाईट या विद्राव्य खताचा तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता. आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, जर कांद्याची पात जास्त म्हणजे वाढेल असेल, कांद्याच्या माना जाड असतील परंतु रस कांद्याच्या मध्ये उतरत नसेल, तर अशा टायमाला चमत्कार किंवा लिओसिन या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा सुद्धा तुम्ही 80-90 दिवसाच्या आसपास शेवटच्या फवारणीमध्ये तिथं वापर करू शकता. मित्रांनो, 0023 आपल्याला 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे. आणि जे काही चमत्कार किंवा लिओसिन आहे तर चमत्कार 25 मिली किंवा लिओसिन 5 मिली अशा प्रकारे आपल्याला कांदा पिकासाठी शेवटची फवारणी करायची. 60 दिवसानंतर तुम्ही अशा प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुमच्या कांदा पिकाची जी काही साईज आहे तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे झालेली तिथं पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा. तोपर्यंत राम राम.